डिअर स्टुडंट्स, जिल्हा परिषद नांदेड आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्ञाशोध 2021 स्कॉलरशिप एक्झामिनेशन स्टँडर्ड 8 विषय इंग्रजी, टॉपिक गेसिंग द मीनिंग ऑफ वर्ड. प्रोड्युसर शंकर कुद्रे सर. Dear students, today we are going to learn about the guessing the meaning of word. Vocabulary या पहिल्या घटकातील हा एक शेवटचा टॉपिक आहे. आता गेसिंग द मीनिंग ऑफ वर्ड म्हणजे काय? अनुमान काढणे, अंदाज बांधणे, तर्क लावणे या अर्थानं द गेसिंग द मीनिंग ऑफ वर्ड असा अर्थ होतो. आता एका शब्दाचा अर्थ लावणे किंवा अनेक शब्दावरून एक शब्द बांधणे म्हणजे गेसिंग करणे होय. आता अशा गेसिंग वरती काही प्रश्न असतात, ते आपण प्रश्न पाहूया. अंदाज कसा बांधायचा ते त्याच ठिकाणी प्रश्न वाचल्यानंतर आणि पर्याय वाचल्यानंतर आपल्याला कळत असतो, म्हणून आपण त्याचे काही उदाहरणं पाहूया. नाउ क्वेश्चन नंबर 1. Fans came to congratulate our team. What does fan mean in this sentence? आता या फॅन या शब्दाचा नेमका अर्थ काय? कोणत्या अर्थानं या ठिकाणी हा शब्द आलेला आहे तो अंदाज आपल्याला बांधावा लागतो. फॅन्स केम टू कॉंग्रॅच्युलेट आवर टीम. फॅन्स म्हणजे कोण? आता आपल्याला जे हवा देतात ते फॅन्स आहेत का हे? मग आता पर्याय वाचू एक वेळेस. नंबर 1, अ कूलिंग डिव्हाइस, थंड वारा फेकणारं एक साधन. नंबर 2, ॲडमायरर्स, चाहते. नंबर 3, फ्रेंड्स, मित्र. नंबर 4, एअर कंडिशनर्स. आता यापैकी नेमका अर्थ फॅन्स या शब्दासाठी कोणता आहे? तर फॅन्स इथं चाहते या अर्थात आहे. आपलं अभिनंदन कोण करेल? एअर कंडिशनर करेल का कूलिंग डिव्हाइस करेल? तर आपले चाहते आपलं कॉंग्रॅच्युलेशन करत असतात, तर त्यासाठी शब्द येतो पर्याय क्रमांक 2, ॲडमायरर्स. नंबर 2, प्रगती इज कॉन्स्टंट रिअश्युरन्स बिकॉज शी इज इनसेक्युअर. आता या वाक्यामध्ये इनसेक्युअर या शब्दाचा आपल्याला नेमका अंदाज बांधायचा आहे. प्रगती नीड्स कॉन्स्टंट रिअश्युरन्स. प्रगतीला सतत आश्वासनांची आवश्यकता आहे, तिला हमी देण्याची आवश्यकता आहे. का? बिकॉज सी इज इनसेक्युअर. सेक्युअर म्हणजे काय आणि त्याच्या अपोजिट इनसेक्युअर. सेक्युअर म्हणजे सुरक्षित, इनसेक्युअर म्हणजे असुरक्षित. मग याला अंदाज बांधलेला नेमका अर्थ मीनिंग कुठला आहे? लॅकिंग फीलिंग ऑफ सेफ्टी. नंबर 2, सेफ. नंबर 3, स्टेबल. नंबर 4, फ्री फ्रॉम फिअर. आता 2 नंबर सेफ म्हणजे सुरक्षित, तिसरा आहे स्टेबल म्हणजे सातत्य, कॉन्स्टंट, स्थिर. चौथा आहे फ्री फ्रॉम फिअर म्हणजे भीतीमुक्त. पण हे तिन्ही येत नाही. जो पहिला आहे लॅकिंग फीलिंग ऑफ सेफ्टी हा त्याचा पर्याय येतो, हा त्याचा मीनिंग येतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 3. There was a great confusion regarding the fire. Everyone walked around in a chaotic state. आता इथं chaotic state या शब्दाचा अर्थ आपल्याला पाहिजे. chaotic या शब्दाचा अर्थ काय? अराजकता, गोंधळलेला. अराजक किंवा गोंधळ असा. आता गोंधळ या अर्थाने आलेला शब्द, अराजक या शब्दाने आलेला अर्थाने आलेला शब्द कोणता आहे? कन्फ्यूज, लविंग, काम आणि लॉजिकल. यामध्ये कन्फ्यूज हा शब्द त्याचा चॉटिकचा समानार्थी किंवा अंदाजित बरोबर असलेला शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. रीड द कंटेंट्स ऑफ गिवन वेब डायग्राम केअरफुली अँड सिलेक्ट द अप्रोप्रिएट टायटल ऑफ वेब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. आता इथे एक वेब डायग्राम दिलेला आहे, तो त्याच्यात जो कंटेंट आहे तो आपण चांगला वाचायचा आहे. काळजीपूर्वक वाचल्यानंतर या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी या बॉक्समध्ये एक शब्द येणार आहे,
तो कोणता शब्द येणार आहे किंवा शब्दांचा संग्रह येणार आहे ते आपल्याला ह्या पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 मध्ये शोधायचं आहे. आता आपण वेब डायग्राम वाचूया. डेव्हलपिंग क्वालिटी ऑफ लीडरशिप, नेतृत्वाच्या गुणांचा विकास करणे. डिसिप्लाइन, शिस्त. ओबिडियन्स, आज्ञाधारकता. स्पोर्ट्समॅनशिप, खिल्लाडू वृत्ती. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. फिजिकल अँड मेंटल हेल्थ, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य. हे सगळे गुणवैशिष्ट्ये कशामध्ये सापडतात ते प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आता पाहूया. व्हॅल्यू ऑफ टाइम, इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स, प्लेग्राउंड, सेव्ह फूड मटेरियल. आता या 4 पर्यायामध्ये इथे योग्य शब्द कुठला असेल, ज्यामध्ये या 5ही ज्या वेब डायग्राम मध्ये दिलेल्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असला पाहिजे. तर त्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स, कारण खिल्लाडू वृत्ती हा शब्द इथं आलेला आहे. त्यानंतर जबाबदारी, नेतृत्व, आज्ञाधारकता ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळं आपल्याला पर्याय क्रमांक 2 इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स हे त्याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 5. Read the contents of given web diagram carefully and select the appropriate title of web from the alternative. आता इथं सुद्धा आपल्याला पूर्वीसारखाच एक वेब डायग्राम दिलेला आहे. या वेब डायग्राम मध्ये जे मुद्दे दिलेले आहेत हे सगळे मुद्दे पाहिल्यानंतर हे कशाशी निगडीत आहेत त्यासाठी इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि तोच त्याचा टायटल आहे. तो टायटल आपल्याला 4 पर्यायामधून निवडायचा आहे. पहिल्यांदा आपण या वेब डायग्राम मध्ये दिलेले मुद्दे पहिले ध्यानात घेऊया, वाचूया. व्हॉट इज द फर्स्ट? फर्स्ट इज हियर कॅमेरा. कॅमेरा कशामध्ये असतो? रेडिओ, इंटरनेट, SMS, शॉर्ट मेसेज सर्व्हिस, कॅल्क्युलेशन, म्युझिक, रेकॉर्डिंग, व्हॉइस मेल. हे सगळं कशामध्ये असतं? एक पर्याय टेलिव्हिजन म्हणजे टीव्ही मध्ये असतं का? रेडिओ, मेल, कॅल्क्युलेशन, SMS, रेकॉर्डिंग टीव्हीत असतं का? नंबर 2 कम्प्युटर, कम्प्युटर मध्ये असतं का? असतं तर याच्यातले काही असतात काही नसतात. नंबर 3 STD बूथ, जिथं आपण सार्वजनिक बूथ असतात STD चे ते. आणि चौथं आहे मोबाईल. आणि सर्व गुण कशामध्ये असतात? सर्व मुद्दे ते असतात मोबाईल मध्ये. आज प्रत्येकाच्या घरी, खेड्यात असो की पूर्ण मोठ्या शहरामध्ये असो, या सर्वांच्याच ठिकाणी मोबाईल मध्ये असतं. म्हणून आपण याचा पर्याय क्रमांक जो आहे, जो टायटल आहे तो आहे मोबाईल, पर्याय क्रमांक 4. नाउ क्वेश्चन नंबर 6. रीड द कंटेंट्स ऑफ गिवन वेब डायग्राम केअरफुली and select the appropriate title of web from the alternatives. आता इथं सुद्धा परत तसाच वेब डायग्राम आपल्या समोर आहे. अनेक शब्द या वेब डायग्रामशी संबंधित दिलेले आहेत आणि याचा नेमका टायटल जो आहे तो आपल्याला या पर्यायामधून निवडायचा आहे. पहिल्यांदा आपण वेब डायग्राम मध्ये दिलेले मुद्दे काय आहेत ते पाहूया. टेररिझम, सुपरस्टिशन्स, इलिटरसी, अनएम्प्लॉयमेंट, ओव्हर पॉप्युलेशन, पॉवर्टी, करप्शन. आता या सगळ्या मुद्द्यांचा नेमका आपल्याला अर्थ माहित असणं आवश्यक आहे. टेररिझम आतंकवाद, सुपरस्टिशन्स अंधश्रद्धा, इलिटरसी निरक्षरता, अनएम्प्लॉयमेंट बेकारी, ओव्हर पॉप्युलेशन वाढती लोकसंख्या, पॉवर्टी गरिबी दारिद्र्य, करप्शन भ्रष्टाचार. या सगळ्या मुद्द्यावर आधारित आपण आता पर्याय पाहू. फर्स्ट, लेट्स सेलिब्रेट, चला साजरा करूया आनंदाने. खरंच हे मुद्दे आनंदाने साजरा करण्यासारखे आहेत. नंबर 2, लेट्स इग्नोर, जाऊ द्या सोडून टाका. खरंच हे मुद्दे सोडण्यासारखे आहेत. हा त्याचा टायटल होऊ शकतो का? नंबर 3, लेट्स फाईट अगेन्स्ट, या सर्वांसोबत लढा द्या.
नंबर 3 आणि 4 लेट्स ऑर्गनाइज, या संबंधी संघटन करा. आता छोट्यातला छोटा घटक असेल, गरिबीतला गरीब घटक जरी असेल, मोठ्यातला मोठा घटक जरी असला तरी या सगळ्यांनाच काय करावं लागतं, तर या सर्वांसोबत लढा द्यावा लागतो पावलो पावली. म्हणून आपल्याला लेट्स फाईट अगेन्स्ट हा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नाउ क्वेश्चन नंबर 7, चूज द करेक्ट ऑप्शन्स फॉर द फॉलोइंग. इथं सुद्धा तसंच वेव्ह डायग्राम असल्यासारखा आहे दिलेला आणि या वेव्ह डायग्राम मधून करेक्ट पर्याय आपल्याला निवडायचा आहे. या वेव्ह डायग्राम मध्ये दिलेले मुद्दे पाहू आपण. गुड लक, डू द बेस्ट यू कॅन डू इट, डू युअर बेस्ट, वर्क हार्ड. आता ही शब्द कशाशी निगडीत येतात? वर्ड्स ऑफ डिस्करेजमेंट, वर्ड्स ऑफ एनकरेजमेंट, वर्ड्स ऑफ रिअश्युरन्स, वर्ड्स ऑफ डिमोटिवेशन. आता नेमकं ही शब्द वाचल्यानंतर ती काय देतात? खरंच आपल्याला डिस्करेज करतात का, एनकरेज करतात का, ॲश्युरन्सच्या बाबतीत रिअश्युरन्स आहे का, किंवा मोटिवेशनल आहेत का, डिमोटिवेशनल आहे? आता शब्द वाचल्यानंतर आपल्याला नेमका अर्थ कळत असतो, पण प्रत्यक्षात ही शब्द वाचल्यानंतर असं लक्षात येतं की ही सर्व शब्द आपल्यासाठी वर्ड्स ऑफ एनकरेजमेंट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. वर्ड्स ऑफ डिस्करेजमेंट म्हणजे धैर्य आपलं खचवणारे, वर्ड्स ऑफ एनकरेजमेंट म्हणजे आपलं धैर्य वाढवणारे शब्द, वर्ड्स ऑफ रिअश्युरन्स आश्वासित करणारे शब्द, वर्ड्स ऑफ डिमोटिवेशन म्हणजे प्रेरणा न देणारे शब्द. अशामध्ये कोणते शब्द मोडतात? तर ते एनकरेजमेंट म्हणजे आपल्याला धैर्य वाढवणारे शब्द आहेत. म्हणून आपण म्हणतो क्वेश्चन नंबर 2 पर्याय क्रमांक 2. नाउ क्वेश्चन नंबर 8, आफ्टर टेकिंग द फायनल एक्झाम अनु फेल्ट ॲज दो ह्यूज बर्डन हॅड बीन लिफ्टेड. आता इथं ह्यूज या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे आणि त्या शब्दाशी अंतर्गत, त्या शब्दाशी निगडीत जो मुख्य शब्दाचा अर्थ आहे अंदाजे तो आपल्याला बांधायचा आहे. लाईट, ह्यूज म्हणजे लाईट, ह्यूज म्हणजे व्हेरी लार्ज, ह्यूज म्हणजे 100 का ह्यूज म्हणजे सिंगल. आता नेमकं कोणतं बरोबर आहे ते आपल्याला बघायचं आहे. ह्यूज, ह्यूज म्हणजे मोठा, मोठा कोणता? भयंकर, प्रचंड ह्या अर्थाने येतो. मोठ्या प्रमाणात असलेलं बर्डन किंवा प्रचंड असलेलं ताण ते कमी झालेलं आहे. म्हणजेच मोठे या शब्दासाठी काय लाईट आहे का? लाईट म्हणजे हलका होते. व्हेरी लार्ज म्हणजे मोठा, खूप मोठा. हंटेड तोही सिंगल, हे दोन्हीही शब्द आपल्याला मोडत नाही. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 व्हेरी लार्ज. विद्यार्थी मित्र, अशा तऱ्हेचे प्रश्न आपल्याला अनेक परीक्षेमध्ये येत असतात. अशा प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी जास्तीत जास्त शब्दसाठा असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा आणि परीक्षेला सामोरं जा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आय एम फ्रॉम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी उमर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेट द्या.